हॅलो नमस्कार, स्वागत आहे मैत्रिणींनो तुमचं आपल्या अजून एका नवीन व्लॉग मध्ये। सगळ्यात अगोदर माझ्या सगळ्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ आणि ओम साईराम। त्याचबरोबर आज आहे संडे, तर हॅपी लेझी संडे। आणि माझाही संडे खूप जास्त हॅपी आणि लेझी सुद्धा होता। हॅपी एवढा नाही म्हणता येणार कारण की आज मिस्टर घरी नाहीये। 2 दिवस झाले ते बाहेर गेलेले आहे। कुठे गेलेले ते नाही सांगू शकत, पण हो बाहेर गेलेले आहे। आज संध्याकाळी ते येणार आहे। सो मग आज थोडं म्हणजे खुश पण आहे आणि ते अजून नाही आले म्हणून थोडंसं नाराज पण आहे। तर काही कामानिमित्त त्यांना बाहेर जावं लागलं आणि शनिवारचा ब्लॉग तुमच्यासोबत आज पब्लिश केला, तुमच्यासोबत शेअर केला आणि बरेचसे माझे युट्यूबचे कामं, घरातले कामं वगैरे केले। आणि आता म्हटलं चला भूक लागल्यासारखं झालं थोडंसं, तर म्हटलं आपण आपला सकाळचा ब्रेकफास्ट करूया। तर ब्रेकफास्ट करायला घेतलेला आहे। तर ब्रेकफास्ट मध्ये आज मी तुमच्यासोबत छान असे अंड्याचे सँडविच कसे बनवायचे ते शेअर करणार आहे। माझ्या मुलांना आवडता आणि आता एवढ्यातनं मुलांना सर्दी आणि खोकला, ताप नाही येते पण सर्दी आणि खोकला, घसा दुखतोय, तर हे प्रॉब्लेम येत आहे। तर अंडे जे ते गरम असतात, आपल्या शरीरासाठी थंडीमध्ये चांगले असतात। तर मी मुलांना अंडे, फक्त आम्ही अंडे खातो बऱ्यापैकी, तेही 15 दिवसातून एकदा, महिन्यातून एकदा असं असतं, सारखे नाही, एक सलग नाही। तर अंडे खातो आम्ही। तर मग अंडे करणार आहे, अंडा सँडविच करणार आहे। हाफ एग फ्राय पासून आपण सँडविच बनवणार आहोत आणि मी त्याची लवर नाहीये, मी करी वगैरे खाल्ली तर खाते। तर माझ्यासाठी मी साधं सँडविच बनवणार आहे। तर आज मस्त असं चुटूर पुटूर आणि मुलांना आवडते अशा 2 रेसिपीज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आणि जमलंच तर अंडा करी केली तर तीही तुमच्यासोबत शेअर करेल। तर आजचा ब्लॉग छान असा शांत सायलेंट असा असणार आहे, जास्त का धावपळ करणार नाहीये मी। आणि आहे धावपळीचंही काम, जे वॉर्डरोब घेतलेले आहे ते लावायचे आहे, सेट करायचे सगळे व्यवस्थित। आज तिन्ही मुलं घरी आहे। तनिष्काचं कॉलेज असतं पण तिला बरं वाटत नाही, त्यामुळे ती आज कॉलेजला गेली नाही। ऍक्च्युअली तिचा घशातनं आवाजच निघत नव्हता आणि तिचा एकच हात दुखत होता। तर तिला म्हटलं असून देत, तू नको जाऊ, पप्पाही घरी नाहीये। आणि त्यांना विचारलं होतं मी, ते म्हणे असून देत, घरी बरं वाटत नसेल तर कशाला तिला पाठवते, कारण जवळजवळ इथनं ती 40 किलोमीटर लांब जाते। तर मग त्यामुळे आम्ही तिला नाही जाऊन दिलं। आणि शौर्य आणि अनुष्का यांना आज संडेची सुट्टी असते। तनिष्कालाच फक्त संडे, सॅटर्डे, हर एक दिवशी सुट्टी नसते तिला, तिचं कॉलेज असतं। तर तिलाही घरी ठेवून घेतलं। तर मग मुलं घरी आहे, म्हटलं चला आपले अगोदरचे जे सगळे काम आहे, देवपूजा वगैरे सगळं झालं माझं। आणि माझं वर्कआउट मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, अगदी छोटीशी एक क्लिप तुमच्यासोबत शेअर करणार आहे। पण म्हटलं चला अगोदर फेस टू फेस ब्लॉग जो येतो सुरू करून घेऊया आणि त्यानंतर मग व्हॉइस ओव्हर करून मी तुमच्यासोबत संपूर्ण ब्लॉग देतो शेअर करणार आहे। तर ब्लॉग बघायला आवडत असतील, पहिल्यांदाच माझं चॅनल तुम्ही बघत असाल तर नक्की आपलं चॅनल जे ते सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारात, नातलगांमध्ये माझं म्हणजे आपले जे व्हिडिओ आहे, आपलं चॅनल जे आहे ते शेअर करा, जेणेकरून सगळ्यांनाच माहिती पडेल माझे व्लॉग्स आणि आपलं चॅनल। आणि माहितीपूर्ण व्लॉग्स असतात, सगळ्यांनाच त्याची माहितीची गरज आहे। तर नक्कीच जे ते शेअर करा आपल्या नातलगांमध्ये माझे व्हिडिओ। आणि चला तर मग आता पुढचा व्हिडिओ स्टार्ट करूया। तर मैत्रिणींनो, आजचा व्लॉग जो आहे तो मी सकाळी 4:30 वाजता स्टार्ट केलेला होता। आणि जसं की मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी घरी एकटीच होती आणि घराची संपूर्ण जबाबदारी जी ती माझ्यावरतीच होती। तर यांचे म्हणजे मुलांचे पप्पा जे ते बाहेर गेलेले होते, तर त्यामुळे सगळं घर व्यवस्थित सांभाळून 2 दिवस आणि
मुलांनाही बरं नव्हतं, तर त्यांचं बघून सगळं मलाच एकटीला हँडल करायचं होतं. काही कामानिमित्त ते बाहेर गेलेले होते आणि त्यामुळे काय झालं की ते घरी नव्हते ना, तर आज जे ते संध्याकाळी मला एवढी खास झोपही आली नाही, झोपच नाही आली असं म्हटलं तरी चालेल. तर झोप न झाल्यामुळं मी म्हणजे झोप येत नव्हती, त्यामुळं मी थोडीशी अजून लवकरच उठलेली होती. लवकर उठून माझे जे कामं आहे रोजचे ते कामं आवरले आणि 5 वाजता लगेचच मी माझी बॅच जी आहे वर्कआउटची ती अटेंड करायला घेतलेली आहे. तर आता तुम्ही म्हणाल की ताई तुम्ही रोजच्याच व्लॉगमध्येही तुमची वर्कआउटची जी क्लिप आहे ती ॲड का करता? तर ही क्लिप ॲड करण्यामागं फक्त एकच कारण आहे की माझे व्लॉग माझे जवळजवळ 20,000 सबस्क्रायबर आहे. तर 20,000 सबस्क्रायबरमधून कोणी एक जरी माझे व्लॉग बघून इन्स्पायर झालं आणि त्यांनी त्यांच्या तब्येतीची त्यांची हेल्थची काळजी घ्यायला सुरुवात केली, तर तीच एक गोष्ट माझ्यासाठी खूप चांगली असेल की मी माझ्या वतीने मी कोणाला तरी एका व्यक्तीला आरोग्य देऊ शकले. त्याच एक कारणास्तव मी जे ते ही माझी वर्कआउटची एक छोटीशी क्लिप तुमच्यासोबत शेअर करत असते. आणि त्याचबरोबर माझी एक सबस्क्रायबर ताई आहे, तिने विचारलं होतं की ताई तुम्ही सकाळी उठल्यानंतर ते अफ्रेश घेतात ते का घेता, किंवा मग प्रोटीन घेता तर ते का घेता? तर माझं वर्कआउटही चालू आहे आणि मी डाएटवर आहे, तर त्यामुळे मी प्रोटीन घेते आणि जे एनर्जी ड्रिंक आहे ना ते घेते. एनर्जी ड्रिंक घेतल्याने काय होतं की आपण दिवसभर खूप छान असं एनर्जेटिक राहतो आणि आपल्याला चहा कॉफी वगैरेची क्रेविंग अजिबात होत नाही. पण आज खूप दिवसानंतर मी चीट मील केलेला आहे. मी अर्धा कप कॉफी जे ते घेतलेली आहे, कारण की रात्रभर माझी झोप झालेली नव्हती आणि त्यामुळं डोकं दुखत होतं. तर मग आता माझं वर्कआउट झालं, त्यानंतर बरेचसे कामं केले मी माझे आणि जवळजवळ 10:30-11 वाजता मी इथे सँडविच करायला घेणार आहे. तर सँडविचला आपल्याला काय काय सामान लागतं ते सगळं वरती काढून ठेवलेलं आहे. त्याचबरोबर एक बॉयलर काढलेलं आहे, तुम्ही ते बघू शकता. एक बॉयलर तनिष्काने आणून दिलं माझ्याकडे. तर काही सँडविच जे ते मी डायरेक्टली हाफ एग फ्राय बनवून करणार आहे आणि काही सँडविच जे ते एग बॉईल करून आणि डायरेक्टली ते सँडविचमध्ये स्टफ करून आणि करणार आहे. तर 2 प्रकारचे सँडविच करणार आहे. जी पहिली पद्धत आहे त्याच पद्धतीने दोन्ही सँडविच जे ते बनले जाणार आहे. तर मी एक पद्धत माझी जी आहे ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर मला सँडविचला जे ते कांद्याची पात हवी होती थोडीशी, तर मी कांद्याची पातीची जुडी यांनी मला काल आणून दिलेली होती, तर तीच जुडी मी काढलेली आहे आणि त्यातली थोडीशी कांद्याची पात जी ती मी घेणार आहे आणि बाकीची जी ती पुन्हा गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. आणि आजच मी मुलांच्या टिफिनला, उद्या मला काय द्यायचं, सोमवार आहे उद्या, तर त्याची प्रिपरेशन करून ठेवणार आहे. तर त्यामध्ये कांद्याची पातसुद्धा येते, तर कांद्याची पात मला कटसुद्धा करून ठेवायची. पण आता लगेच नाही करणार आहे मी, थोड्या वेळाने करेल किंवा संध्याकाळी करेल. पण आता फक्त मला जेवढी पाहिजे होती तेवढी मी काढून घेतली आणि त्यानंतर ही कांद्याची पात जी ती मी आता कट करून घेईल. एकदम छान अशी बारीक बारीक कट करून घ्यायची. कांद्याची पात जे ते ह्या सँडविचमध्ये खूप छान लागते. आणि माझ्या मुलांना जे ते बॉईल एग सँडविचपेक्षा जे आहे ना, तर अंड्याचं हाफ एग फ्राय बनवून केलेले सँडविच जे ते खूप आवडतात. म्हणजे अंडं थोडंसं कच्चं राहतं ना, ते आवडतं. तर मी तेही करणार आहे आणि फुल बॉईल केलेले जे अंडे आहे ना त्यापासून ही सँडविच बनवणार आहे. तर मी स्वतःही आज सँडविच खाणार आहे आणि हे ब्राऊन ब्रेडचे सँडविच आहे, तर मलाही चालेल. आणि आज मी तुम्हाला पहिले सांगितल्याप्रमाणे चीट मील होणार आहे माझं, तर खूप दिवसानंतर चीटिंग होणार आहे जेवणाची. तर म्हटलं जाऊन देत, काही हरकत नाही. आज हे घरी नव्हते, तर मग मुलांचा हट्ट होता, तर मग मीही सँडविचच खाल्लं. पण मी व्हेजिटेबल सँडविच घेतलं आणि मला एक करी करायची ना, त्यासाठी जेवढे अंडे पाहिजे ना तेवढे मी बॉईल करायला ठेवलेले आहे. आणि त्यातले मी 2 अंडे जे ते सँडविच बनवायला घेईल आणि बाकीचे अंडे जे ते करीसाठी ठेवणार आहे. टोटल 7 ते 8 अंडे ह्या एक बॉयलरमध्ये जे ते व्यवस्थित म्हणजे त्यावर सेट होता. तर एक बॉयलरमध्ये अंडे जे ते फक्त 5 मिनिटात शिजून मोकळे होता. तर एक बॉयलर लावून दिलं आणि लगेचच इथे वाफ निघायला लागली बघा. 1 मिनिटाच्या आतात 5 मिनिटात आपले अंडे जे ते शिजवून होता आणि खूप आपली गॅसचीही बचत होती, वेळेचीही बचत होती. आपल्याला तिकडे सारखं लक्ष देण्याची गरज नाही राहत. फक्त एक बॉयलरमध्ये आपण अंडे लावून द्यायचे आणि ते अंडे शिजून झाले की एक बॉयलर आपोआप बंद होतो, ऑटो कट आहे त्याला. तर हे एक बॉयलर जे ते खूप आपल्यासाठी
कन्व्हिनियंट आहे, खूप हेल्पफुल आहे. तर कोणी जर घेणार असेल, विचार करत असेल तर त्यांनी नक्कीच जे ते एक बॉयलर घ्या. खूप छान आणि आपलं खूप कामं वाचवणारं असं आहे, गॅस वाचवणारा असं आहे. फक्त मी तुम्हाला एकच सजेशन देईल यामध्ये की जे प्लास्टिकचं एक बॉयलर असतं ना ते नका घेऊ, कारण की मीही ते घेतलं होतं. ते घेऊन मी यूज नाही करत आहे आणि त्यानंतर मी आता हे प्लास्टिकचं मी आता यूज नाही करत आहे आणि हे स्टीलचं घेतलं. तर स्टीलचं एक बॉयलर जे आहे ते मोठंही आहे, त्यामध्ये एक ॲट ए टाईम 8 अंडे बसतात आणि खूप युजफुलही आहे. आपण यामध्ये एक हाफ फ्राय सुद्धा करू शकतो. त्याचेही अटॅचमेंट जे आहे ते या जे एक बॉयलर आहे त्याच्याबरोबर येतं आणि खूप छान आहे. तुम्ही नक्की जर परचेस करणार असेल तर करू शकता. एक छान असा रिव्ह्यू मी तुम्हाला दिलेला आहे, तुम्हाला जर घ्यायचा असेल तर अंडे इथे तुम्ही बघू शकता 5 मिनिटात आपले शिजून झालेले आहे. आणि मुलांना जे ते दूध दिलं. मी अगदी अर्धा कपच कॉफी घेतली, पण तीही मला गेली नाही. पण मला खूप झोप येत होती, कारण की रात्रभर माझी झोप झालेली नव्हती, त्यामुळे म्हणजे झोपही येत नव्हती आणि धड कामही करावं असं वाटत नव्हतं. खूप असं आळस येत होता एकदम. असं आपण म्हणतो ना, काहीच एक तर हे कारणही असेल की हे नव्हते घरी म्हणून करमत नव्हतं, आणि दुसरं म्हणजे कामाचं बर्डन खूप आलेलं होतं, कारण की मला ते 2 वॉलड्रॉप जे आहेत ते आवरायचे होते. त्यानंतर आता पुढे अमावस्या येते, तर अमावस्यासाठी मी घर जे ते पूर्ण क्लीन करत असते. किचन क्लीन झालं आहे माझं. आता आज मी हॉल क्लीन करून घेणार आहे, म्हणजे मग त्या दिवशी अमावस्याच्या दिवशी आपण जी पूजा करतो ना, त्या पूजेला आपलं घर जे ते रेडी राहतं. तर या हिशोबाने आजचं माझं नियोजन असणार आहे. तर आता सगळी माझी तयारी करून झालेली आहे. अंडे वगैरे मी कट करून घेतले आणि त्यानंतर आता तवा गरम करायला ठेवला. कमी गॅसवर आपल्याला तवा गरम करायला ठेवायचा आहे आणि दोन्ही साईडनी अगोदर जे ब्रेड आहे ना, ब्राऊन ब्रेड, ते आपल्याला बटर लावून छान असे शेकून घ्यायचे आणि गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आणि पुन्हा बटर टाकायचे आणि एक अंडं फोडून आपल्याला या बटरवरती टाकून घ्यायचे आणि हे आपल्याला हाफ एग फ्राय बनवून घ्यायचे. ह्याचे सँडविच जे आहे ते तुमचे मुलं जर कच्चं अंडं खायला आवडत असेल त्यांना, तर खूप म्हणजे माझ्या घरामध्ये ते हिट अशी रेसिपी आहे ही. शौर्यपासून तनिष्का, अनुष्का तिघांनाही खूप आवडतं. तर अशा पद्धतीने मी हे हाफ एग फ्राय बनवून घेईल. अंडं टाकून घेतले बटरवरती, त्यावरती आपल्याला अगदी थोडंसंच मीठ यूज करायचे आणि काश्मीरी लाल मिरची पावडर जी आहे ती मी ते 2 चिमटी यूज केलेली आहे. गरम मसाला 1 चिमटी यूज केला आणि यावरती जे आपण कांद्याची पात कट करून घेतली होती ना, ती थोडीशी टाकून घेतली. त्यानंतर यावरती कांदा कट केलेला होता, कांदा टाकलेला आहे, टोमॅटो कट करून टाकलेला आहे, काकडी टाकलेली आहे आणि शिमला मिरची टाकलेली. मस्त असं हेल्दी टेस्टी असं आपलं हे एग ऑमलेटपासून म्हणजे हाफ एग फ्रायपासून सँडविच बनवून रेडी होतो. खूप चविष्ट लागतं. यामध्ये आता मी मुलं खाणारे म्हटल्यावर त्यांच्यासाठी याला मेयोनीज 1 चमचा आणि 1 चमचा टोमॅटो केचप लावलं आणि एक चीज स्लाइस ठेवली, म्हणजे मुलांना ते छान असं खाल्ल्या जातं. आणि यावरनं ऑरेगॅनो जे आहे ना ते टाकले आणि बस दुसरी ब्रेडची स्लाइस जी आहे ती आपल्याला यावरती टाकून घ्यायची. दोन्ही साईडनी छान असं क्रिस्पी होतं तर हे सँडविच आपल्याला शेकून घ्यायचे आणि खूप मस्त टेस्टी असं हे आपलं हाफ एग फ्राय सँडविच बनून रेडी होतं. तर नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा, तुमच्या मुलांनाही खूप आवडेल. तर माझ्या मुलांना तर खूप आवडते. आमच्या घरातली ही हिट अशी रेसिपी आहे. त्यानंतर आता मी ते जवळजवळ 2-3 तासानंतर तुमच्यासोबत भेटत आहे. त्यानंतर मी माझे घरातलेही कामं केले आणि यूट्यूबचंही काम केलं आणि आता लिव्हिंग रूम हॉल जो आहे माझा तो आवरायला घेतलेला आहे. दिवाळीला आवरलेलं होतं सगळं. त्यानंतर पुन्हा एक 8-10 दिवसापूर्वी, म्हणजे मी सारखं हे आवरीतच असते, पण आज मी डीप क्लीन करून घेणारे, जाळे जळमटं वगैरे काढून घेणारे, कारण की अमावस्या आली. अमावस्या आणि पौर्णिमेला मी घराची अशी साफसफाई करत असते. घरामध्ये कुठलेही जाळे जळमटं ठेवत नाही. उंबरठ्याचं लेपन वगैरे करते आणि अजून काही तोडगे आहे जे केंद्रातून आपल्याला सांगितले जातात ते करत असते. तर मग मला जे ते किचन मी आवरून घेतलेला होता, घर आवरायचंच होतं आणि पुन्हा ह्या वेळेला अमावस्येला आम्ही थोडं बाहेर जाणार आहे. कुठे जाणार आहे ते तुमच्यासोबतही शेअर करणार आहे, पण म्हटलं चला त्या अगोदर अमावस्याच्या दिवशीच मी हे सगळे कामं करत असते बऱ्यापैकी. पण आता मला थोडं बाहेर जायचं आहे, त्यामुळे मी लवकर हे कामं आवरून घेत आहे. तर मग
सगळ्यात अगोदर मी जे शोपीस ठेवलेलं मोठं शोपीस अडकवलेलं आहे ना वॉल हँगिंग, ते मी क्लीन करून घेतलं आणि त्याचा कचरा थोडाफार जो सोफ्यावर पडलेला होता तो सोफा लगेचच झटकून घेतला आणि जाळे जळमटं काढून झालेले होते म्हणून सोफाही झटकून घेतला आणि फॅन पुसून घेतला. तर आता हे जे तुम्ही माझ्याकडे गॅजेट बघितलं ना फॅन पुसण्याचं, ते घरात आल्यापासून काय होतं की एक 2-3 दिवस झाले की मी फॅन क्लीन करत असते. तर फॅनला आहे ना जास्त अशी डीप क्लिनिंगची गरज पडत नाही. याच्याने वरचीवर क्लीन करत राहते ना तर एकदम स्वच्छ असा फॅन क्लीन होतो. मी आता पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेलच. तर खूप हेल्पफुल होते हे असे गॅजेट जर आपण आपल्या घरामध्ये ठेवले तर मी या पद्धतीने हे गॅजेट्स जे ते 2-3 प्रकारचे माझ्याकडे आहे आणि ते मी यूज करत असते. तर माझं काम जे खूप अवघड होतं, खूप करायला आपल्याला कंटाळा येतो, ते अगदी इझिली 1 मिनिटात आपलं ते काम जे ते होऊन जातं. तुम्ही बघितलं 1 मिनिटातच, म्हणजे 1 मिनिटाच्या आतातच मी फॅन जो तो क्लीन केला आणि सोफा झटकून घेतला. आणि त्यानंतर आता जेवढेही घरातले वॉल हँगिंग आहे आणि वॉल पीस आहे ना ते सगळे मी इथे पुसून घेईल, कॉर्नरही पुसून घेईल आणि ते पुन्हा लगेच पुसून वगैरे आपल्या जागेवर जे ते लावून देईल. म्हणजे पुन्हा जो राहाडा काढलेला आहे तो जसा जसा आपापल्या जागेवर ठेवून देईल. आणि त्यानंतर माझा जो सोफा आहे, मला प्रश्न विचारले जातील त्याकरता मी तुम्हाला सांगते. तर हा सोफा जो आहे हा सोफा कम बेड आहे. मी, शौर्य आणि माझे मिस्टर आम्ही आमच्या बेडरूममध्ये झोपतो आणि मुली जे आहे माझ्या दोन्ही मुली त्या सकाळी अभ्यासाला उठत असतात. तर त्यामुळे आम्हाला डिस्टर्ब होऊ नये किंवा आमची झोप मोडू नये म्हणून त्या दोघी जणी जे ते इकडे ह्या बेडवरती सोफा कम बेडवरती झोपता. तर त्यांच्यासाठी हा एक आम्ही सोफा कम बेड जो तो घेतलेला आहे खास मुलींसाठी, जेणेकरून त्यांना दिवसभर हा सोफ्याचंही काम करेल आणि संध्याकाळी मुलींना झोपायचंही काम होईल. तर हे एक मी तुम्हाला सांगितलं. आणि त्यानंतर मी एक एक करून सगळे जे वॉल हँगिंग आहे ते पुसून घेईल. आणि अशा प्रकारे मी दर अमावस्येला पौर्णिमेला जे ते क्लिनिंग करत असते. केंद्रात सांगितल्याप्रमाणे केंद्रात आपल्याला सांगितलं जातं की अमावस्येला पौर्णिमेला आपण घराची साफसफाई करायची, उंबरठ्याला लेपन करायचं, देवांना जे ते अभिषेक वगैरे करायचा, अजून बरेचसे तोडगे असतात. ते तोडगे मी करत असते आणि मला त्याचा खूप अमेझिंगली फरक दिसून आलेला आहे. त्यामुळे मी हे करत असते आणि एक छानही वाटतं. केंद्रातले ज्या पद्धत आहे ना जी सांगितली जाते देवपूजेची, ते सगळे नियम इतके सुंदर आहे ना की आपले सगळ्या देवपूजाही होता आणि आपलं घरही स्वच्छ राहतं, घरात पॉझिटिव्हिटीही राहते, निगेटिव्हिटीचा तर अजिबात कुठेच नामोनिशान राहत नाही. हे मी स्वतः अनुभवलेलं आहे म्हणून तुमच्यासोबत शेअर करते. मी मागील एक 3-1 वर्षापूर्वी जे ते म्हणजे लग्नाच्या अगोदर केंद्रातल्या पद्धतीने आईच्या तिथे आम्ही सगळं करायचो. पण त्यानंतर इकडे आले, इकडे नवनाथांची गादी आहे, नवनाथांचं जे ते पूजन होतं जास्त माझ्या सासरकडे. तर त्यामुळे मी ते सोडून दिलं होतं. तर इथली जी प्रथा आहे ती चालू केली होती. पण आता मी ना इथली जी प्रथा आहे ना तीही पाळते आणि माझं केंद्रातल्या पद्धतीने सांगितलेले देवपूजा वगैरे, तोडगे वगैरे तेही करते. तर त्याने मला खूप जास्त फरक दिसून आला आणि जो फरक मला समजून आला, मला दिसून आला, तोच मी तुमच्यासोबत शेअर करते, जेणेकरून तुम्हालाही तुमच्या लाईफमध्ये असे काही चेंजेस करायचे असतील, मी म्हणत नाही की तुम्ही कराच, पण करायचे जर असतील तर तुम्हालाही खूप सारे फरक दिसून येईल. तुम्ही फक्त ह्या गोष्टी सातत्याने करा, नेहमी करत राहा, देवपूजा करा आणि देवाकडे आपल्या चांगल्यासाठी मंगलमय अशा प्रार्थना करत राहायच्या. आपल्याकडे एवढंच एक काम आहे की आपण प्रार्थना करू शकतो. आणि आता काही ताई असंही म्हणेल की देव आहे का नाही, या इथून सुरुवात आहे. देव ही संकल्पना आहे, पण ज्याचा त्याचा विचार करण्याचा एक विचार करण्याची पद्धत असते. पण मी एकदमच अशी देवभोळी नाही आहे. पण मला मी जे देवदेव करते किंवा जे पूजा वगैरे करते, ती पूजा केल्याने मला समाधान मिळतं, मला छान वाटतं, प्रसन्न वाटतं. त्यामुळे मी ही देवपूजा करत असते. एक देवाचं नामस्मरण, वाईट गोष्टींचं स्मरण करण्यापेक्षा, विचार करण्यापेक्षा देवाचं नामस्मरण करणे, देवाचं काम करणे हे मला अजून योग्य वाटतं. आणि मी इथे सासरी जरी राहते ना तर मी बऱ्यापैकी कुठेही येत जात नाही, काही नाही. काही काम असलं, काही कार्यक्रम वगैरे असले
तर तेवढं पुरतं बाहेर जाते, पण बऱ्यापैकी मी माझं घर, माझे मुलं, माझं काम आणि असली गरज तर बाहेर जायचं, कोणी बोलवलं तर त्यांच्या कामी यायचं, हेच कामं करते. पण रिकामच असं कोणाच्या घरी जाऊन बसायचं, गप्पा मारीत बसणं, हे काम माझ्याकडनं होत नाही. हे काम माझ्यासारख्या व्यक्तीला खूप अवघड आहे, कारण मला सतत काम करत राहण्याची, डोक्याला अशी चालना देण्याची सवय आहे. तर मला असं बसून राहणं, बडबड करणं, गप्पा मारत बसणं, हे कामं माझ्याकडनं होत नाही. तर मी रोज वेगवेगळे कामं करून घर जे ते स्वच्छ करण्याचा प्रयत्न करत असते आणि व्यवस्थित माझं घर, कधीही कोणीही जरी आलं ना तर त्यांना स्वच्छच दिसेल इतकं व्यवस्थित मी घर ठेवण्याचा प्रयत्न करते माझ्या परीने. तर तुमच्यासोबत बोलता बोलता मी सगळे शोपीस जे पुसून घेतले, सोफा पुढे घेऊन तिथे झाडून पुसून घेतलं, टेबल वगैरे पुसून घेतले आणि आता हा टीव्हीचा कॉर्नर जो आहे ना तोही मी पुसून घेईल. आणि आपलं घर जसं असेल, जसं दिसतं, जे आहे ते आपण फक्त ते माझी आई मी नेहमी म्हणायची, आपले कपडे फाटके जरी असले ना तरी चालेल, पण आपण इज्जतीत राहिलं पाहिजे. आणि ते कपडे फाटके ना ती शिवून आपण घालायचे, ते तसेच ठेवण्यापेक्षा ते शिवून आपण घालायचे, जसं असेल तसं आपण एक्सेप्ट करायचं. तर मी माझ्या पूर्ण आयुष्यात आत्तापर्यंतच्या 30-35 वर्षाच्या आयुष्यामध्ये मी तेच करत आलेले, आईने जे शिकवलंय ते, की आपले जे आहे जसं आहे त्यात खुश राहायचं. आता म्हणजे दिवाळीच्या अगोदरच मी घराला म्हणजे दिवाळीतच कलर केलेला आहे, त्यामुळे घर व्यवस्थित दिसते. पण या अगोदरचे माझे व्लॉग बघा तुम्ही, तुम्हाला कळेल की माझं घरात कलर इतका खराब झालेला होता, पण तरीसुद्धा मी तितक्याच पोट तिटकीने आणि तितक्याच आत्मीयतेने माझं घर छान ठेवण्याचा प्रयत्न करायचे, आवरायचे, क्लिनिंग करायचे, साफसफाई करायचे. तर ही शेवटी आपल्याला इनबिल्ट काही गोष्टी ज्या त्या असतात त्या आपल्यामध्ये, त्या आपण काहींच्या मध्ये आल्यावर म्हणजे अचानकच जागृत होता. माझ्या जे ते पहिल्यापासून आहे, कारण की माझ्या आईकडे, माझी आई जी ती खूप चंचल होती आणि माझी आई म्हणते की कामाच्या बाबतीत तू माझ्यावर आहे. तर आईसारखाच माझा स्वभाव आहे, मला काम परफेक्शननी लागतं आणि स्वच्छता खूप लागते. तर आता सगळा हॉल माझा क्लीन करून झालेला आहे. एकदा सगळ्या हॉलचं तुम्हाला एक टूर देते आणि त्यानंतर मग आपण संध्याकाळचा स्वयंपाक म्हणजे मी एक करी कशी केली ते दाखवते. तर हे सगळं आवरता मला 1-1.5 तास लागून गेला आणि त्यानंतर लगेचच अंधार पडला. मग ह्या वेळेला मी सगळे दिवे लाईटन अप करून घेतले आणि क्लिप घेतलेली आहे ही एक. आणि आमचा लग्नाच्या अगोदरचा दोघांचा फोटोही दाखवला आणि लग्नानंतर 10 वर्षानंतर शौर्य झालेला तर त्याचाही फोटो छोट्यापणचा तुम्हाला दाखवला. आणि लाईट सगळे लावून वगैरे घर कसं दिसतं काय ते तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि संध्याकाळच्या वेळेला, सकाळच्या वेळेला मी शक्यतो जे ते देवीचे मंत्रस्तोत्र जे ते टी व्हीवरती लावून देत असते तर ते लावलेले आहे. आणि तुम्ही पंखा बघितला माझा किती क्लीन होता, तर फक्त ते गॅजेट्स जे आहे ते मी यूज करते रोजची रोज 2-3 दिवसाला. तर त्यामुळे जे ते अजिबात पंख्यावर घाण साठत नाही आणि मला डीप क्लिनिंग करण्याची गरज पडत नाही. व्यवस्थित फक्त त्याच्याने असं झटकून घेतलं ना तरी फॅन जो आहे तो छान असा क्लीन होऊन जातो. त्यानंतर आता इथे 7 वाजले होते आणि मी आलेली आहे किचनमध्ये. माझं आवरून वगैरे घेतलं, दिवाबत्ती वगैरे केली आणि त्यानंतर किचनमध्ये आलेली आहे. मी सकाळीच अंडे शिजवून ठेवलेले होते, तर अंडे शिजवण्याचं काही टेन्शन नाही आहे. इथे मी आता कोथिंबीर कट करून घेतली, निसून घेतली कोथिंबीर आणि कट करून ती धुवून आणि एक साईड ठेवून देईल, म्हणजे त्यात काही माती वगैरे असेल लटकलेली तर ती बरोबर खाली पाण्यावरती निथरून खाली जाईल माती. त्याकरता कोथिंबीर अगोदर क्लीन करून धुवून घेतली आणि पाण्यामध्ये ठेवलेली. त्यानंतर कढई घेतलेली आहे. कधीही आता माझं ओपन किचन आहे त्यामुळे मला ती एक सवयच लागलेली, कुठलंही भांडं घेतलं की ते एकतर कढाई पातेले वगैरे घेतले तर ते धुवून घ्यायचे किंवा मग पुसून घ्यायचे. तर मी अशा पद्धतीने एखाद्या वेळेला धुवून घेते, घाई गडबड असली खूप मागे तर पुसूनही घेते. तर या पद्धतीने मी माझे म्हणजे किचनमधलं काम करत असते. आणि किचनमध्ये कामाला येण्या अगोदर व्यवस्थित स्वच्छ हात धुवून घ्यायचे. किचनमध्ये एंट्री झाली की लगेचच चिमणी ऑन करायची, किचनची चिमणी, हा एक रूल आहे. त्यानंतर स्वयंपाकाला लागण्या अगोदर आपल्याला स्वयंपाकाची काय काय पाहिजे स्वयंपाकासाठी त्या वस्तू सगळ्या किचनवरती घ्यायच्या, कटिंग करून घ्यायची आणि त्यानंतर मग
स्वयंपाकाला लागायचं. तर आता सगळी तयारी करून घेतलेली, अंड्यांना छान असे पिक करून घेतलेलं आहे. काय काय वस्तू पाहिजे त्या बाहेर काढून ठेवल्या. पाणी गरम करायला ठेवून दिलं, म्हणजे भाजीला आपल्याला पाणी गरम करायला लागेल. तर सगळी तयारी करून घेतली आणि आता इथे मी भाजी करायला घेतली. गॅस ऑन केलेला आहे. एक वाटी घेतलेली, त्यामध्ये 1.5 चमचा काश्मीरी लाल तिखट घातले, अर्धा चमचा गरम मसाला घातला, पाव चमचा हळद पावडर घातली आणि 1 चमचा धना पावडर घातली, अर्धा चमचा पुन्हा कांदा लसूण विरहित जो गरम मसाला आहे माझा स्ट्रॉंगवाला तो घातलेला आहे, पाव चमचा मीठ घातलेलं आहे. आणि यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून ही मसाल्यांची पेस्ट करून घ्यायची. अशा पद्धतीने आपण मसाले पाण्यामध्ये भिजून आणि मग त्याला फोडणीला घातलं ना तर मसाले जळत नाही आणि त्यांचा जो ॲरोमा आहे ना तो जसाची तसा राहतो आणि भाजी ही खूप छान अशी चवदार आपली बनवून रेडी होते. तर इकडे कढई ही गरम झालेली होती. त्यानंतर मी कढईमध्ये सगळ्यात अगोदर 1 टेबलस्पून तेल टाकून घेतलं आणि त्यावर अंडे छान असे तळून घेतले. फक्त नॉर्मल असे अंडे तळून घेतले, म्हणजे त्यावर छान असे तळलेले मार्क पडताना तर छान दिसतं आणि चवीलाही अंडे छान लागतात. तर अंडे तळून घेतलेले आहे आणि तुम्ही इथे बघितलं की माझी जी आलं लसूण पेस्ट आहे ना ती संपलेली आहे. तर उद्याच्या व्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की मी आलं लसूण पेस्ट जी ती करून ती कशी ठेवते आणि ती महिनाभर कशा पद्धतीने टिकते. आणि त्यानंतर मी त्याच तेलामध्ये आलं लसूण पेस्ट टाकलेली, अगदी पाव चमचाच राहिलेली होती ती टाकून घेतली. आणि त्यानंतर आपण केलेले जे मसाले आहे मसाल्यांची पेस्ट ती टाकून घेतली, ती छान अशी तेल सुटस्तोवर परतून घेतली. त्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर घातली आणि माझ्या मते कालच्या ब्लॉगमध्ये मी काळा मसाला बनवून ठेवलेला तो वाटण, तर ते थोडंसं होतं तर त्या वाटणामध्येच मी ही एक करी बनवणार आहे. तर ते वाटण घालून घेतलं आणि ते छान असं तेल सुटोस्तोर वाटणासह सगळे मसाले घालून ते परतून घेतलं तेल सुटोस्तोर. आणि त्यानंतर यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचे. आपल्याला किती घट्ट किंवा पातळ लागते त्या हिशोबाने गरम पाणी घालून घ्यायचे आणि आपली या भाजीला उकळी येऊन द्यायची. बस आपली एक करी बनवून रेडी झालेली आहे. आता मी लगेचच भाकरी करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने झटपट मी अर्ध्या तासात स्वयंपाक बनवून रेडी केलेला आहे. हे बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे मी संडे स्पेशल मस्त अंडा करी केलेली. आज संडे आहे ना तर त्यासाठी म्हटलं काहीतरी करावं, कारण की तुम्ही बघितलं व्हिडिओमध्ये की मी पूर्ण हॉलची क्लिनिंग केलेली आहे आणि ते आवरता आवरता मला खूप जास्त उशीर होऊन गेला. आणि त्यानंतर मग देवांची म्हणजे सायंकाळची दिवाबत्ती केली आणि लगेचच मी स्वयंपाकाला आले होते. अर्ध्या तासात तर माझा स्वयंपाक होऊनही गेला, कारण की मसाला मी अगोदरच काढून ठेवलेला होता. आणि त्यानंतर मग ह्या 2-3 भाकरी केल्या आणि हे कांदा कट केलेला आहे. तर अशा प्रकारे मी रिंगमध्ये हा कांदा कट करून घेतलेला आहे. तर मी अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि मस्त असं टेस्टी कांद्याचं सॅलेड जे ते बनवत असते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्ही जर ट्राय केलं तर माझ्यासोबत नक्की शेअर करा की तुम्हाला हे सॅलेड कसं वाटलं. खूप छान आहे. माझे मिस्टर जे ते नेहमी अशाच प्रकारे करतात, तर मग मला ही सवय लागली. तर मी इथे 2 मीडियम साईजचे कांदे कट करून घेतलेले रिंगमध्ये. त्यामध्ये आपल्याला थोडंसं 2-3 चिमूट भरून मीठ घालून घ्यायचे आणि यावरती आपल्याला लिंबू पिळायचे. 1 खाप मी लिंबाची घेतली, ही लिंबू पिळून घ्यायचे आणि हे छान असं एकजीव करून घ्यायचे, एकत्र करायचे. सगळं मीठ आणि लिंबू ह्या कांद्याला लागलं पाहिजे. एक वेगळी चव येते ह्या कांद्याला, मस्त अशी टेस्टी चव येते. कांदा एकदम वेगळाच लागतो. आणि अशा प्रकारे मटन करी किंवा चिकन करी किंवा अंडा करी जर असेल ना, फिश करी, तर त्यासोबत असा कांदा खूप मस्त टेस्टी लागतो. तर नक्की ट्राय करा एकदा. आणि आपली अंडा करी ही मस्त बनवून रेडी झालेली आहे. मी थोडीशी अशी रस्सेदारच घेतलेली, कारण की ज्वारीच्या भाकरीबरोबर थोडंसं पातळ अशीच करी लागते, म्हणून मग मी पातळ केलेली आहे. तर अशी आपली संडे स्पेशल हे जेवण मी बनवलेलं आहे. आणि स्वयंपाक बनवता बनवता मला मुलांनी जी ती दुसऱ्या दिवशीची टिफिनची तयारी काय करायची तर त्याची तयारी करून दिली. तर मी टिफिनला मुलांना जे ते कांद्याची पात जी त्याची सुक्की भाजी बनवणार आहे. तुमच्यासोबतही सकाळचा व्लॉग जो आहे तुम्ही उद्याचा शेअर करणार आहे. आणि ही मी कांद्याची पातीची भाजी टिफिनसाठी कशी बनवते तेही शेअर करणार आहे. खूप मस्त टेस्टी अशी बनवून रेडी होते. मुलं अजिबात म्हणजे असं होत नाही की मुलांनी टिफिन खाल्ला नाही, आवडीने टिफिन खाता. आणि 1 चपातीच्या जागेवर 2 चपाती मुलं खाता. इतकी टेस्टी अशी मी सांगणार आहे त्या पद्धतीची कांद्याची पातीची भाजी जर बनवली सुकी टिफिनसाठीची तर तुम्हालाही मुलं म्हणजे तुमची मुलंही खाऊनच येतील, मी याची गॅरंटी देते. आणि त्यानंतर ही थोडीशी रस्सा भाजी करणार आहे मी. पिवळा भोपळा आहे ना तो आणलेला होता,
तर त्याची पिवळी रस्सा भाजी करणार आहे। तर त्यासाठी मी हा लाल भोपळा जो आहे तो कट करून घेतलेला आहे। तर ही दुसऱ्या दिवशीचं नियोजनही मी करून ठेवलेलं आहे आणि उद्या जे ते मी आलं लसूण पेस्ट करणार आहे तर तेही तुमच्यासोबत शेअर करेल, कारण की तुम्ही आता बघितलं आजच्या ब्लॉगमध्ये की आलं लसूण पेस्ट संपलेली होती। तर अशा पद्धतीने मी जे ते माझं म्हणजे उद्या टिफिनला मला काय द्यायचे त्याचं नियोजन जे ते मी आजच एक दिवस अगोदर जे ते आदल्या दिवशी रात्री करून ठेवत असते, जेणेकरून दुसऱ्या दिवशी आपल्याला खूप सोपं पडतं मुलांचे टिफिन बनवायला। तर ही आता माझी तयारी झालेली आहे। फक्त मी एका डब्यामध्ये काढून दोन्ही वेगवेगळ्या डब्यांमध्ये काढून आणि फ्रीजला लावून देईल, म्हणजे मी उद्या फक्त हे काढणार आणि भाज्या टाकणार, असं माझं लगेच काम जे ते रेडी राहील। तर हे बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपली संडे स्पेशल जेवणाची थाळी बनवून रेडी आहे। अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी अंडा करी बनवली, ज्वारीच्या भाकरी आणि कांद्याचं सॅलेड, लिंबू